कोल्हापूर येथून जवळच असलेल्या वासेवाडी गावाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 55वा तर कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचा 67वा पुण्यतिथी महोत्सव तथा सर्व संत स्मृती दिनानिमित्त राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जीवन दर्शन व ग्रामगीता चिंतन सप्ताह गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी ते शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी पर्यंत श्री गुरुदेव सेवा खंडोबा सेवाग्राम वासेवाडी तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथे सकाळी 5:30 वाजता ग्रामसफाई स्वच्छता अभियान मोहीम सामुदायिक ध्यान रामधून भाषण ग्रामगीतांसाठी ग्रामगीता संकीर्तन भागवत चिंतन थोराचे मार्गदर्शन सामूहिक प्रार्थना भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय कीर्तन 26 जानेवारी रोजी हरिभक्त परायण विनोदाचार्य नारायण महाराज पडोळे। राष्ट्रीय कीर्तनकार दिनांक 28 जानेवारी हरिभक्त परायण वैभव महाराज भिलोरकर। सप्तखंजरी वादक दिनांक 30 जानेवारी रोजी हरिभक्त परायण शिवानंद महाराज तायवाडे। बालकीर्तनकार सप्तखंजरी वादक 30 जानेवारी रोजी हरिभक्त परायण प्रकाश मांगे। राष्ट्रीय कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्त परायण आचार्य वेरुळकरजी गुरुजी। यात्रा महोत्सवाची सुरुवात भाविक भक्त गुरुजींचा आशीर्वाद घेऊन करतात। तसेच पुंडलिक महाराज भालेराव नाथ संप्रदाय बरेचसे साधू संत या यात्रेमध्ये खंडोबाराया भगवंताच्या दर्शनाला येतात। गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या आराध्य दैवत खंडोबाच्या देवाची नेत्रदीपक पालखी सोहळा मिरवणूक मुख्य मंदिरात प्रतिष्ठान व महाराष्ट्रातील नामवंत वाघे मुरडी नृत्याच्या कार्यक्रमात होते। तसेच बाहेर गावातील दिंड्या सुद्धा सहभागी होतात। खंडोबा भगवानाची पूर्ण गावांमधून मिरवणूक निघते। हजारो भाविक भक्त भंडाऱ्याची उधळण करतात, जसे काही अक्षरशः जेजुरीचे स्वरूप होते। गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 3 पर्यंत हरिभक्त परायण मनोज महाराज चोबे यांच्या काल्याचे कीर्तन आयोजित केले आहे। नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्त परायण वेरुळकर गुरुजी व अतिथी म्हणून खासदार नवनीत राणा अमरावती जिल्हा व माननीय आमदार रविभाऊ राणा प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे व रात्री खंडोबा म्हाळसाबाई बानू लग्न सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मंडळी उपस्थित असतात व खंडोबा भगवंताचे दर्शन घेतात। शुक्रवारी 2 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता मलिमल्ल वदनगर नांगर तोडण्याचा कार्यक्रम वाघे मुरडी नृत्य गायन खंडोबा यात्रा महोत्सवाला हजारो महिला व पुरुष मंडळी उपस्थित असतात। खंडोबा भगवंताच्या या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर संतोषराव सनके वंडली खंडोबा संस्थांचे सेवाधारी व गुरुदेव सेवा मंडळ भातकुली तालुका प्रमुख यांनी माहिती दिली आहे। पौष पौर्णिमेला इथं तीर्थस्थापना होते आणि अष्टमी आणि नवमी हा नवरात्र उत्सव या वासवाडी ग्रामामध्ये होत असतो। खंडोबाचं महात्म्य असं की जे चंपतराव महाराजरावजी सनके आणि कौतिकबाई यांना हा देव नवसाला पावला। त्याला मुलं बाळ नसल्यामुळे त्यांनी असं देवाला मागणं केलं होतं की मला जर देव मुलगा झाला तर मी तुम्हाला वाघ्या सोडील। जेजुरीचे खंडोबा त्या महाराजराव सनके आणि कौतिकबाई या नवसाला पावला आणि मुलगा झाला आणि चंपतरावजी वाघे हे खंडोबाचे खास या देवाचे वाघ्या सोडल्यामुळे हे मुख्य प्रवर्तक आहे आणि तेव्हापासून खंडोबाची यात्रा या वासवाडी ग्रामामध्ये भरते। म्हणूनच हे जेजुरीचे खंडोबा या वासवाडी गावाला नवसाला पावल्यामुळे ही यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते आणि लाखो लोक या यात्रेला सहभागी होतात आणि ही यात्रा 1 तारखेला भव्य मिरवणूक आणि दिंडी निघते आणि नंतर 2 तारखेला नंगराचा कार्यक्रम असते। हरिभक्त परायण मनोज महाराज चोबे हे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं जीवनचरित्र आणि अर्थात ग्रामगीता संकीर्तन सप्ताह सुरू असतो। म्हणून सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती।